बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणार, आमची घोडदौड अशी सुरू राहणार, दानवेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय. शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळानं आता मान्यता दिली आहे. सोबतच या निर्णयाची घोषणा विधान परिषद निवडणुकीनंतर होईल. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू करणार असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख आणि विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतला गेला. विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारीवरील आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. भास्कर जाधव यांनी शिवसेनेवरती टीका केली आहे. भाजपला शिंदेंचं ओझं वाटतंय, भाजपचं ओझं उतरवण्याचा मार्ग शोधतंय असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलेलं आहे. संजय काकडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. संजय काकडे विक्रम काकडेंचे वडील आहेत. काकडे पितापुत्रांनी कालच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सहपरिवार शिर्डीमध्ये जाऊन साई दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी राऊत आणि परिवाराचा सत्कारही केला. पुढच्या काळामध्ये योग्य तो सन्मान राखला जाईल असं म्हणत पार्थ पवारांनी सुनील टिंगरेंना शब्द दिलाय. नाराज असलेले सुनील टिंगरे बैठकीनंतर खुश झालेत. नाराजीवरती पडदा टाकण्यात आलाय. पार्थ पवार यशस्वी झालेत. अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. योजनेचा लाभ घेणाऱ्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. सुरत बस अपघातातील मृतांच्या वारसांना हा प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलेला आहे. कोकणातील शिवसेनेची जागा भाजपला मिळाल्यानं विरोधकांनी जोरदार टीका केली. कोकणची जागा शिवसेनेला मिळायला हवी होती, रायगडची जागा शिवसेनेचीच होती असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलेलं आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये युवा काँग्रेसनं आंदोलन केलं. नीट पेपर फुटीनंतर काँग्रेस आक्रमक झाली होती. अब्दुल सत्तार यांची स्टंटबाजी सुरू आहे. अब्दुल सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घ्यावाच लागणार असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथं एका आदिवासी कुटुंबाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय. या हत्या प्रकरणातील राज्यातील किंवा मध्य प्रदेशातील एखाद्या नेत्यानं हे हत्याकांड घडून आणल्याचा मोठा दावा सुद्धा रोहित पवारांनी केलेला आहे. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकर यांच्या अर्जातील सूचक सहीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्यात. तर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावरती सुद्धा आरोप केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती मोठा आर्थिक दिलासा सुद्धा मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ही घोषणा शेतकऱ्यांच्या खात्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करू असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय झाल्यानं आमदार बच्चू कडू यांनी सरकारचे आभार मानले. शेतकऱ्यांना कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकलेली आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. शिर्डीमध्ये ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांची उपस्थिती होती. काँग्रेस भवन इथं नगरसेवकांच्या बैठकीवेळी सुप्रिया सुळेंच्या गळ्यामध्ये काँग्रेसची शाल घातली गेली. त्यावर माझा काँग्रेसमध्ये प्रवेश थोडीशी अशी मुश्किल टिप्पणी सुळेंनी केली. कृषी मंत्र्यांनाच पाण्यासाठी आंदोलन करावं लागतंय, कृषी मंत्र्यांना स्वतःच्याच सरकारविरोधात आंदोलन करावं लागतंय असा खोचक टोला रोहित पवारांनी सरकारला लगावलाय. सरकारनं तातडीनं आदेश काढलेत अशी आम्हाला अपेक्षा आहे. 58 लाख नोंदींचे आदेश काढावेत असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. तर हैदराबाद गॅझेट सूचना आजच निघाली पाहिजे असंही ते म्हणाले. सरकार लाडकी बहीण योजनेतून फसवणूक करत आहे. आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलेली आहे. वर्षभरामध्ये राज्यातील लाडक्या बहिणी नावापुरत्याच राहतील असंही ते म्हणाले. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांना समाधान होत असेल पण विरोधी पक्षाचं समाधान होत नाही याची कल्पना असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मतदारांचं पाठबळ असल्याचं वक्तव्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केलेलं आहे.
80 लाख अपात्र महिलांना सरकारी तिजोरीतून पैसे दिलेत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवरती गुन्हा दाखल होणं गरजेचं असल्याचं राऊतांनी म्हटलंय. राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे असं सुद्धा बोलले. राऊत स्वतः आयात केलेले आहेत, त्यांना दुसऱ्यांच्या आयातीवरती बोलू नये असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी राऊतांना दिलंय. उद्धव ठाकरेंच्या विचाराला आत्मसात करायला कोणी तयार नाही असंही बन यांनी म्हटलंय. विकासाचं महायुतीला काही देणं घेणं नाही, पैसा देणं आणि सत्ता भोगणं असा त्यांचा एकमेव धंदा झाला असा आरोप विधान परिषदेचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी टीका केली आहे. ठाकरे गटाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं ठाकरे गटानं नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांनी स्पष्टीकरण या संदर्भातली दिलेलं आहे. लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला भरभरून मतं दिली आहेत. आता पुढील निवडणुकीमध्ये सरकार 2100चा हप्ता करतील आणि पुन्हा असाच बाजार मांडतील असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला. ठाकरे गटाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मेळाव्यात खासदार भाऊसाहेब वाकचौर यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली होती. यातच आता भाऊसाहेब वाकचौर यांनी चुकीचं वागू नये असं वक्तव्य खैरेंनी केलंय. आमदार प्रदीप जयस्वालांचे पुत्र नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांना जीवे मारण्याची धमकी आली. याआधी सुद्धा अपघात करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असं गंभीर आरोप ऋषिकेश जयस्वाल यांनी केलेला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. ऋषिकेश इथं होणाऱ्या 117व्या कार्यकारी समिती बैठकीमध्ये तावडे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. मुंबई बाजार समितीतील संचालक मंडळ बरखास्त करत राज्यामध्ये राष्ट्रीय बाजार समिती लागू करण्यात आलेली आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची राष्ट्रीय महत्त्वाचे बाजारात अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याचं समजतं. महागाई विरोधात कोल्हापुरात पवार गटाच्या वतीनं मुका आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी तोंडावरती दोन्ही हात ठेवून केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र निषेधही केला.